पैसे लावून जर काम केलं असतं तिने तर मी ती स्वतः माडाच्या ऑफिसमध्ये काम करू शकली नसती का? जेवढे असतील तेवढी पुंजी खाली करा. खाली झाली, अजून खाली व्हा. पुढे तुमची मुलं किती आहेत? 2 मुलं. त्यांच्यासाठी काही ठेवूच नका. असेच पैसे वाटत राहा. किती पैसे दिले तुम्ही? 12 लाख. हा, 12 लाख दिले. 12 लाख. 12 लाख कशासाठी? नोकरीसाठी. कुठे नोकरी लावणार? नवरा बायकोला लावणार. कोण लावणार होतं नवरा बायकोला? ते गायत्री देशमुख म्हणून मॅडम आहेत म्हाडाच्या. म्हाडाच्या गायत्री देशमुख म्हणून कर्मचारी आहेत का पण त्या तिथे? जोरात बोला ना, आवाज कसं काय एवढा बसला तुमचा? जोरात बोला ना. काय 12 लाख म्हणजे कोणाला? कशामध्ये? माडाची नोकरी कसली? क्लर्कची आणि हिला हाऊसकीपिंग मध्ये माडामध्ये. म्हणजे तुमच्याकडे पैसे होते एवढे 12 लाख रुपये? सोनं वगैरे हे करून आम्ही कर्ज काढून. पण तुम्हाला जॉब नव्हता? म्हणजे जॉब. मग त्या 12 लाखामध्ये तुम्हाला स्वतःचा व्यवसाय नसता करता आला? मी त्यांना तेच बोलले, त्यांनी नाही ऐकलं. एखादं जेवण तर घरी बनवता की नाही तुम्ही ताई? बरोबर की नाही? आपण कुठेही स्वतःचा व्यवसाय करू शकतो की नाही? या पैशामध्ये तुम्ही स्वतःचा व्यवसाय नाही करू शकत. मग आता बघा, माझ्याकडे ना एक मराठी कुटुंब आलं होतं. म्हणजे एक 5 लाख इन्व्हेस्ट केले. फिनेल असतं ना, फिनेल असेल, साबण असेल किंवा हाऊसकीपिंग साठी जे काय लागतं हॉस्टेलमध्ये किंवा बँकेमध्ये प्रत्येकाला लागतं. तर मराठी माणसाने हे सगळे व्यवसाय केले तर कोणाकडे हात पसरायची गरज नाही पडणार. 12 लाखामध्ये सुरुवात केली असती तर प्रॉफिट मार्केटमधनं किंवा होलसेल मार्केटमधनं ते आणलं असतं. तुम्ही प्रत्येक कॉर्पोरेट ऑफिसला सांगितलं असतं की आमच्याकडनं तुम्ही घ्या. एक कंपनी छोटीशी बनवली असती, तुमचा व्यवसाय चालू केला असता तुम्ही. हा विचार का येतो की माडामध्ये तुम्हाला पैसे देऊन नोकरी लागेल म्हणून? कोण लावणार होतं असं? ती एक माझ्या मुलाची ट्युशन टीचर आहे आमच्या बिल्डिंग मध्ये. ट्युशनची टीचर आहे. तिने काय केलं? तिने ट्युशन घेत होती. ती बोलली की असं म्हाडामध्ये आधी बोलली 3-3.5 लाखात होईल. नंतर ती हळूहळू पैसे मागवले गेले. ती ट्युशनची टीचर होती, तिने सांगितलं. पण दुसरी मॅडम लावणार होती. दुसरी पण ती, तुम्ही हा काय विचार करत नाही? ट्युशन असं असतं तर तिने ट्युशन घेतले असते का स्वतः? ट्युशनच्या टीचरने सांगितलं म्हणून दुसऱ्या एका बाईला तुम्ही पैसे दिले? नाही, तिला दिले. ट्युशन टीचरला दिले. ते तिकडे देत होती. म्हणजे ते दुसरी. ती कोण आहे? माडाची बाई कोण आहे? ती म्हाडाची गायत्री. भेटलात तुम्ही तिला? नाही भेटला. कधी दिले पैसे? सर एप्रिल पासून देत आहे. अजूनही द्यायचे असतील अजून? सर अजून मागते. मग देत राहा. अजूनही जेवढे असतील तेवढी पुंजी खाली करा. खाली झाली, अजून खाली व्हा. पुढे तुमची मुलं किती आहेत? 2 मुलं. त्यांच्यासाठी काही ठेवूच नका. असेच पैसे वाटत राहा. बोलत होते त्यांना नका. चांगलं आहे, तुम्ही खूप चांगलं जण करताय, सगळं चांगलं करताय. अशाच पद्धतीने प्रगती होणार आहे. कारण मी माझा घसा बसतो, रोज व्हिडिओ टाकतो मी, ते असे पैसे टाकू नका. आज 2 लाख मागते. आता GM ला जायचे बोलते. 6.5 लाख माझे. 2 लाख मागते आणि 2 लाख चेकने मागते. ती बोलते सगळं प्रोसिजर झालंय, तुझं रजिस्ट्रेशन वगैरे होईल. अजूनही तुम्हाला असं वाटतंय का? म्हणजे अहो असं ते म्हणजे अजूनही तुम्हाला अजून पैसे डिमांड करते ती? मला नाही विश्वास सर. ती खोटं बोलते तुमच्याशी. तुम्हाला अजूनही कळत नाहीये का? हो ना सर, म्हणूनच इथे आलो. म्हणून इथे आलो नाही. पैसे देताना तर मला जनता दरबार माझा 5 वर्षापासून सुरू आहे. माझा सल्ला घ्यायला तरी आला असतात ना की बाबा अशी मी पैसे मागते माझ्याकडे. माहित नव्हतं. काय वाटलं ट्युशन टीचर आहे माझा विश्वास. ट्युशन टीचर म्हणजे तुमची मुलगी जायची का क्लासला? मुलगा जायचा. कितवीला? तिसरीला. दुसरीला जायचं. आता 3रीला गेला. मग तुमचा आणि तिचा काय संबंध येतो? ट्युशनला जायचं आणि आणायचं. त्या बाई बरोबर बोलायची गरज काय तुम्हाला? मैत्री करून ठेवली का? नाही. मग तिने कॉन्टॅक्ट केला. तुम्हाला का कॉन्टॅक्ट केला? तुमच्या चेहऱ्यावर लिहिलंय. तुम्ही मुलाला ट्युशनला पाठवता ना, मग बाकीच्या चर्चा कशाला पाहिजेत? तुम्ही मुलाला ट्युशनला पाठवता, फी तुम्ही तिला देता, ती तुम्हाला नोकरी दुसऱ्याला लावून देणार. मग तिने कशाला? मग तिचं जर पैसे लावून जर काम केलं असतं तिने तर मी ती स्वतः माडाच्या ऑफिसमध्ये काम करू शकली नसती का? ती का क्लास घेते मग? याचा विचार नाही केला तुम्ही? मी खूप समजवलं त्यांना. किती काही होणार नाही आपल्या मराठी माणसांचं. मराठी माणसंच हे लालच करतात आणि हे फॅक्ट आहे. 90% मराठी माणसांनी माडामध्ये
पोलिसांमध्ये बँकेमध्ये नोकरीला लावायला पैसे दिले आणि फसतात. तर त्याच्यासाठी मी हे पण केलं, पर्सनल लोन बँकेसाठी अप्लाय केलेलं, त्याच्यात पण फसलो सर मी. ऑनलाईन व्यवहारात माझे सगळे अकाउंट हॅक झाले. पर्सनल लोनसाठी पण फसला. हो, आता कुठे असे ऑनलाईन मध्ये त्याच्यामध्ये पण किती पैसे घालवले? 44,000 44,000 ऑनलाईन फ्रॉड मध्ये लोनच घेण्यासाठी. लोनसाठी. आता एकच काम करा, फक्त पोलीस स्टेशनमध्ये अर्ज करा. कारण तुमच्यासारखी भोळी माणसं, भोळी म्हणायचं, भोळेपणाला पण काय कोण काय मी बोलू तुम्हाला, काही कठीण आहे. पण आता जास्त विचार करू नका, आपण बघू काय मदत करता येईल का. आणि सर ते ऑनलाईनचं हे झालंय त्याचं काय करू? ऑनलाईनचं तर विसरून जा, तिथे सायबर क्राईमला जा. सायबर क्राईमला कुठे जाऊ? बँड्राला जा सायबर क्राईम मध्ये, तिथे कंप्लेंट करा की असं असं माझा ऑनलाईन फ्रॉड झालाय. आणि कुटुंबासाठी पैसे साठवा हो. त्यांनी नाही ऐकलं सर. मुलांचे, लहान मुलं आहेत ना, त्यांनी त्यांच्या नाही शिक्षणासाठी पैसे साठवा. हे जे लालच आहे ना, त्याने काय होणार नाही. प्लीज कुटुंबाची रक्षा करण्यासाठी ते पैसे ठेवा. सर, प्लीज सर.